आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा नवीन रेसिपी आहे. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर समजेलच तर ही कोणती रेसिपी आहे. तर चला, हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी बनवणार आहे कारल्याची पातळ भाजी आणि सुकी भाजी. तर त्यासाठी मी कांदे कापायला घेतले. तिथं मी कांदा कटिंग करून घेतलेला आहे आणि आता मी खोबरं कटिंग करून घेते आणि मसाला भाजून घेते तव्यावरती तेल टाकून. कांदा खोबरा मसाला भाजून घेणार आहे, त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहे, लाल तिखट टाकणार आहे. मग इथं माझा कांदा भाजायचं काम चालू आहे आणि साईडला मी गॅसवरती कारले उकडायला ठेवले आहेत. कारले कापून मी त्यामध्ये लिंबू आणि मीठ भरलेलं आहे आणि उकडायला ठेवून दिले आहे कढईमध्ये. व इथं साईडला मसाला भाजत आहे. मसाला भाजस्तोवर वेळ लागतो, त्यासाठी मी तोपर्यंत मी पीठ मळायला घेतलेलं आहे. आता मी इथे गव्हाचं पीठ मळून घेते चपाती बनवायसाठी. मग गव्हाचं पीठ माझं मळून झालेलं आहे. माझं गव्हाचं पीठ तयार झालेलं आहे. आता मी साईडला भाजीला फोडणी देऊन घेणार आहे आणि चपात्या बनवून घेणार आहे. तोपर्यंत पीठ भिजतो. पीठ थोडं भिजायला ठेवलं आणि मी सर्व चपात्या बनवून घेतल्यात. माझी शेवटची चपाती आहे. बघा, सगळ्या चपात्या माझ्या रेडी झालेल्या आहे. आता मी कारले फ्राय करणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बघा, माझी शेवटची चपाती आहे. सगळ्या चपात्या माझ्या झालेल्या आहेत आता आणि मी आता कारले फ्राय करणार आहेत. बघा, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझी कारल्याची भाजी कशी झाली मला नक्कीच कमेंट करून सांगा. तो व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा. त्यानंतर मी मशीनवरती काम करणार आहे, ते पण मी दाखवणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. इथं माझ्या चपात्या भाजून झालेल्या आहे आणि इथं मी कारले फ्राय करणार आहे. त्यासाठी मी भाजीतला थोडासा मसाला काढून ठेवलेला आहे. त्याच्यात हळद, लाल तिखट आणि मीठ मिक्स करून घेतले आहे आणि कारल्याला उकडलेल्या कारल्याला नीट दोन्ही बाजूने चोळून घेतले आणि मी ते तेल टाकून तव्यावर फ्राय करून घेते. मध्ये हळद, मीठ आणि मसाला हे भरलेला आहे आणि दोन्ही बाजूने कारल्याला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आणि ते तव्यावरती मी फ्राय करून घेणार आहे. बघा, इथं तेल टाकून मी सगळे तव्यावरती ठेवून घेते आणि व्यवस्थित पलटी करून घेते. हे इथं कारले आपले तयार आहे. थोडे थोडे करून मी सगळे कारले फ्राय करून घेतलेले आहे. माझी कारल्याची भाजी कशी झाली मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बघा, इथे माझे सर्व कारले फ्राय झाले आहे. आता मी जेवायला बसलेले. बघा, कारल्याची पातळ भाजी पण बनवलेली आहे. भात, चपाती आणि कारले फ्राय सुकी. चला तर मंडळी, या जेवायला. मस्त कारले झालेले, एकदम छान. बिलकुल कडू लागत नाही असे कारले बनवल्यावर. एकदा बनवून बघा. आता त्यानंतर मी बसली आहे मशीनवरती कामासाठी. बघा, या 2 पॅन्ट माझ्याकडे अल्टरसाठी आल्या होत्या. त्या उंचीला जास्त आहे, मग त्या मला कमी करण्यासाठी सांगितल्या होत्या. ते बघा, खाली ते 2 बोटं पॅन्ट कटिंग करून परत फोल्ड करून शिलाई मारायची आहे. उंचीला ती जास्त असल्यामुळं बघा, मी प्रथम ती कटिंग करून घेते. दोन्ही पण पॅन्टी एकसारख्याच कटिंग करायच्या आहे. बघा, इथं मी कटिंग करायला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओला लाईक करा. पॅन्ट कटिंग करून झाली आहे माझी आणि दुसरी पण मी तशीच कटिंग करून घेते आणि आता मी मशीनवरती बसून ती फोल्ड करून शिलाई मारून घेणार आहे. मशीनवरती बसून मी पहिले सिंगल शिलाई मारून घेतली आहे. त्यानंतर एक शिलाई मारून झाल्यावर जीन्स पॅन्ट असल्यामुळं त्याला डबल शिलाई मारायला लागते, कारण खूप जाड कपडा होतो तो. मशीन जरी मोठी असली तरी पण सुई मोडण्याचं हे असतं, मग त्यासाठी थोडं हळू मशीन चालवायला लागते. इथं मशीन दिसलं पाहिजे मी काय करते. हळूहळू मी पूर्ण मशीन पॅन्टीला शिलाई मारून घेतलेली आहे. एक सिंगल बाजूने झालेली आहे. आता मी डबल फोल्ड करून पुन्हा एकदा शिलाई मारून घेणार आहे. फोल्ड करून पुन्हा घेतलेली आहे. मी आता
परत एक सिलाई मारून घेते. अशा मी दोन्ही पण पॅन्टी रेडी करणार आहे. माझं डेली रुटीन तुम्हाला शेअर केलेलं आहे. माझं डेली रुटीन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इथं माझी एक पॅन्ट रेडी झालेली आहे. तशी दुसऱ्या बाजूने मी पण तशी तयार करून घेतलेली आहे. दोन्ही पण पॅन्ट इथं तयार आहे. खालच्या साईडने मी कमी केलेलं वाटत पण नाही हे अल्टर केले आहेत म्हणून. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि